उतर. इकडे तो मी तुला सांगितलं तसं माझी बायको पहिली तिला मूलबाळ होत नाही म्हणून तुला आणलंय. कुणी काय बोललं तरी कुणाला घाबरायचं नाही. मी कशाला घाबरू तुम्ही असताना. हा मग तेच तुला सांगितलं. ती काय म्हणली तरी गप्प बसायचं. आता जेवढं तिचं घर आहे ना तेवढं तुझं घर आहे. हो हो त्यामुळे काय म्हणली तरी कुणी मी आहे. हा कशाला कोण काय म्हणेल तुम्ही चल आहातच ना. चल बघू काय आहे. ए आई ये इकडं. काढ चप्पल. ताट आण आरतीचं. ताट घेऊन ये. हे काय केलं तुम्ही? ताट घेऊन ये. सांगेन तेवढं कर. तात्या या इकडं. बायको आहे माझी तुमची सून आहे. स्पष्टपणे सांगितलेलं बरं. परत गोळ नको म्हणून. आऊ पण हा. अरे वा वा वा. आऊ पण हे काय केलं तात्याच्या- तुम्ही? काय केलं म्हणजे तुला माहित नाही का काय केलं मी? आपलं चालूच होतं ना सगळं, आपण बघतच होतो ना काही ना काही. ते म्हणजे तुमचं आधीच ठरलेलं असणार आहे. काय ठरलेलं होतं? तुम्ही मुद्दाम असं केलं ना. ए ग बस, तू काय बोलते का आता? हिच्या दवाखान्याच्या नावात इकडे गेलाय आपला. पण हिच्या आई बापाला मी 1-2 लाख रुपये दिलं. 2 लाख रुपये हिला घेऊन आलो. काय चुकीचं आहे का ह्यात? आता हीच वारस दिन आपल्या घरात. हा आऊ पण तुम्ही असं कसं करू शकता? मी असताना हिला नाही आणू शकत तुम्ही. पहा माझा रिपोर्ट बघितलात ना. माझ्या रिपोर्ट मध्ये काय फॉल्ट आहे का? मग प्रॉब्लेम कोणाचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही मुद्दाम केले मला माहितीये ना. तुमचं आधीच असणार आहे काही ना काही तिच्या संग. आपल्या आधी काय होतं का? असं काय नाही आमच्यात. हा मग हे काय आता? हे काय आहे तुझं मग? लग्न झालंय माझं. तिला जटू नको. आता बघा ना तुझ्याकडे काय आहे ती मग. आरतीचं ताटान होय. मी चालले माझ्या आई बाबांकडे. काय जे काय असेल ते बघून घ्या. इकडे इकडे अरे जाऊन दे. गेली तर गेली. ती जर आता गेली ना तिला असं मी सोडून देणार आहे. विषय संपला. मग आधी तरी माझ्या डोक्यात होतं तिला एक तर लेकरू होत नाही. सांभाळायला तयार होतो ना मी. अरे पण लग्नाची बायको आहे तुझी. पटतं का तुला? हे काय करून बसला ही तू? काय याची? हिच्या संग लग्न केलंय ना, तुम्ही काय दाबता त्याला? आणि तिचं काय करायचं आता? ती राईन सट करीन धुणं भांडे. तिच्यावर मांडपात जर केलं असलं तर हिच्यावर देवळात करून आलोय. लेकरू होतंय का? वारस दिन. उद्या वंश तिच्या वाढवीन. घरचं आल्यावर काय सांगायचं कुणाच्या? तिला? लोकांना काय सांगायचं बाहेर? तिचा आई बाप आली ना येऊन दे त्यांना सांगतो मी मला काय सांगायची ती. आणि आपल्या इथं काय कमी आहे का? 2-2 सांभाळता नाही याच्यात त्याला. सांगा तिला समजून. तर जातात तिथं जाऊन द्या. गेली तर पिढा जाईन. तिकडे बघ. पोरी. जात असले ना तू परत तुला नेहायला फिरायला अजिबात येणार नाही मी. आणि गेली तर गेली मग. मी अशी नाही जाणार. मी आई बाबांकडे जाणार आहे आणि तुमच्यावर केस करणार आहे. मी असताना तुम्ही हिला नाही आणू शकत. मी तुम्हाला परमिशन नाही दिली. अरे तुझ्या घरच्यांनी माझ्या हे केलंय. फसवलंय मला. मग एवढं कळत नाही होय तुला? वाद. आणि बघितलं कोर्टात केस करायचं म्हणती. अरे कशाला केसी बानगडी करता बाबा तुम्ही? गप जरा ऐका आमच्या सारख्याच. काय गोंधळ चालवलाय तुम्ही? हे बघा आता नाही ते गोंधळ घातलाय तुम्ही. लग्न झालंय त्या पोरीला बी आपण माघारी नाही पाठवू शकत. एक काम कर, आता तुम्ही दोघी नाही तर बहिणी बहिणी सारखं राहा आणि सांभाळून घ्या सगळं. काय करणार आहे त्याला? आता इलाज नाहीये. आणि हे बघ, दुसरं मूल घेण्यापेक्षा आहे ना, तिचं मुलगा आणि तुझं मुलगा आहे एकच झालं ना. आणि बरं तू म्हणत होती दत्तक घ्यायचं, मग तिला झालं तर काय तुला आई म्हणणार नाही का ते? दत्तक घेण्यापेक्षा तर बरंच आहे नाही. का चुकीचं आहे? आणि जुनं काय मी तुला सोडूनच देतोय. लागले की माझ्या कोर्टात केस करायला. समळी जो म्हणलाय ना. मी तर तयार आहे सोबत राहायला ताईंसोबत पण. आणि हे बघ तिचं मन बी मोठं आहे चांगलं. मला माहिती आहे, ती सांभाळून घेईन तुला. ऐक पोरी, समजून घे सगळं. आता घरातली मोठी सून तू आहे, तुलाच सगळं बघायला लागेल. जाय मग ताट आण त्यांना वळायला. हे बघ हो इकडं तू, मी सांगतो तुला. हे बघ हो नाही ते झालंय. आणि त्याचं तरी काय चुकीचं आहे? चूक तुमच्या दोघांची बी नाही, चूक परिस्थितीची आहे. बिन मुलाबाळाचं राहण्यापेक्षा आहे ना, काय ना काय तोडगा काढलाय ना. आणि तुला तरी काय अडचण आहे? एकीला दोघी होत्या ना. अगं तुझ्या बारक्या बहिणीसारखी आहे ती. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर करते मी. हे बघ तुला म्हणलं होतं ना मी, पोरगी चांगली आहे, सांभाळून घेईन सगळं. आता झालंय तुमचं झालंय, पण भांडणं तंटा करू नका. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होता तो विषय आता मिटलाय. त्यामुळे पुढे वाढवत बसू नका. याच्या त्याच्या चुका काढण्यापेक्षा आता संसारात लक्ष द्या. आहे का नाही? तर आता बरोबर बोलताय तुम्ही. पण तिने तिला समजून घेतलं पाहिजे. तर ती तिला सांभाळून घेईनच, पण तू सुद्धा हिला अंतर देऊ नको. काय? नाही नाही अजिबात नाही. आम्ही दोघं पण अंतर तिला देणार नाहीत. हा त्या बापाचा लई विश्वास आहे तिच्यावरती. सांभाळून घेईन तुम्हाला, घरात भांडणं करणार नाही. हा. ठीक आहे. आणि तू पण मोठ्या बहिणीसारखं तिचं काय बोललं तर ऐकून घ्यायचं. उलट पालट बोलायचं नाही. एक वेळ काय असं अडचणी आमच्या पैसे सांग, पण तिला दुखू नको. तिने तुझ्यासाठी मोठं मन केलंय ना, आता तू सुद्धा मोठं मन दाखवायचं. काय?
झालं ना तुमच्या मनासारखं हा. हा चला आता या आतमध्ये नका भांडण तांटा करत बसू ताटा ना तिला तसं कसं घरात घेता हा ताटान जा ताटान चला थांबा आता इथं जाणू देतात हा हा.